नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आपण भारतामध्ये ढोबळमानानं मानत आलेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये निसर्ग बदलत चाललेला आहे, माणूस बदलतोय तसा निसर्गही बदलला आहे आणि त्यामुळं काही वेळा असं होतं की पावसाळा एकदा सुरू झाला की तो अगदी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत दिवाळीनंतर सुद्धा पाऊस पडत असतो. आणि उन्हाळ्याचं पण असंच होतं, अगदी फेब्रुवारीपासून उन्हाळ्याचा दाह सुरू होतो, तो अगदी जून जुलैपर्यंत चालू असतो. त्यामुळं असं आता म्हटलं जाते की भारतामध्ये 2च ऋतू उरलेले आहेत, एक पावसाळा आणि दुसरा उन्हाळा. यातला गमतीचा भाग बाजूला सोडला तरी निसर्ग बदलतोय याबद्दल दुमत असायचं कारण नाही आणि त्याला आपणच जबाबदार आहोत. पर्यावरण विषयक जे काही बदल होत आहेत त्याला केवळ आणि केवळ माणसाची करणी जबाबदार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये काही ठराविक आजार होत असतात. आता पावसाळा तोंडावर आहे, पावसाळा सुरू होतोय आणि अशा वेळेला पावसाळ्यातले कोणकोणते आजार हे अत्यंत गंभीर असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसंच काही आजार हे नैमित्तिक स्वरूपामध्ये येतात पण ते खूप त्रासदायक असतात. त्यामुळे पावसाळ्यातील आजार या विषयावरती आज मला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि त्याबद्दल बोलायचे. आज जुलै महिन्यामध्ये आपण सुरुवात करत असताना सुरुवातीलाच डॉक्टर्स डेच्या मी तमाम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना शुभेच्छा देतो, नमन करतो, वंदन करतो. कारण डॉक्टर आहेत म्हणून आपल्या सगळ्यांचं आरोग्य अबाधित राहिले, त्यामुळे या डॉक्टरांना मनापासून मुजरा. आज पावसाळ्यातील आजार या विषयावरती बोलताना आमच्या स्टुडिओमध्ये 2 तज्ज्ञ मान्यवर आहेत. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सरांचं. त्याचबरोबर आज आपले दुसरे वक्ते आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा. दोघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार पावसाळा सुरू झालेला आहे. नेहमीची येतो पावसाळा, तसे नेहमीची येणारे आजार पुन्हा येत आहेत. पावरा सर, मला तुम्हाला विचारायचे, गेले काही दिवस ज्या काही बातम्या आम्ही दाखवतोय, सगळेजण वाचतायत, ते म्हणजे डेंग्यू. पावसाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी डेंग्यूबद्दल भरपूर चर्चा होते. डेंग्यू हा आजार एका डासामुळे होतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा डासांची उत्पत्ती रोखण्यात महानगरपालिकेला किंवा तुम्हाला सगळ्यांनाच कुणालाच यश येत नाहीये आणि डेंग्यूची साथ वाढत चालली आहे. काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे कोल्हापूरची? कोल्हापूर सिटीचा आपण विचार केला तर काही वर्षापासून कोल्हापूर सिटी एक इंडेमिक एरिया म्हणून डिक्लेअर व्हायला लागलेलं आहे. कीटकजन्य किंवा जलजन्य जे काही आजार आहेत त्याचं प्रमाण आपल्याला सिटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. आता डेंग्यूचा जो विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. पावसाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त होत असतो आणि याला काही गोष्टीसाठी आपणच कारणीभूत असतोय. ज्याच्यामध्ये सरांनी आताच आपल्याला सांगितलं आहे की हा जो आजार होतोय डेंग्यू, हा जो मच्छरमुळे होतोय तो डे बाईट मॉस्किटो आहे. आपण रात्री काळजी करतो की आपल्याला डास चावू नये म्हणून मच्छरदाणी वापरतो, स्प्रे वापरतो. तीच काळजी आपल्याला सुद्धा डेला करणे खूप गरजेचं आहे, कारण हा रात्री विश्रांती घेतो आणि दुपारी हा म्हणजे हा डेंग्यूचा डास निशाचर नाहीये, तो दिवसा ऍक्टिव्ह असतो, तो दुपारी चावा घेतो आणि रात्री विश्रांती घेतो. बर, पण मला सांगा, मुळात ह्या डासांची उत्पत्ती ही आपण म्हणतो की स्वच्छ पाण्यातनं होते आणि साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये होते. पण दुसरीकडे असंही म्हणतात की जिथं जिथं अस्वच्छता आहे, म्हणजे कचरा कोंड्यांमध्ये कचऱ्याचा उठाव होत नाही आहे किंवा गटारी तुंबून राहिलेल्या आहेत, दलदल आहे, चिखल आहे, तिथं सुद्धा घाणीचं साम्राज्य आणि त्यातून डासांची उत्पत्ती असं सर्रास लिहिलं जातं. पण मग हा डास घाणीतनं तयार होत नाही? सायन्स असं आहे की याच्या ज्या अड्या तयार होतात हे स्वच्छ साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये आढळून येतात आणि या अड्यांचं रूपांतर मच्छरमध्ये व्हायला साधारण 8वा, 9वा किंवा 10वा दिवस लागतोय. मग आपल्याला काय करायचं आहे की स्वच्छ साठलेलं किंवा साठवलेलं जे काही पाणी आहे ते आपल्याला साधारण आठवड्यातून एकदा म्हणजे 7व्या दिवशी आपल्याला कोरडा दिवस पाळायचा आहे. कोरडा दिवस पाळला म्हणजे एकदाच पाळला म्हणजे त्याचं निराकरण होणार आहे का? नाही, अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे. प्रत्येक आठवड्याला जर का आपण कोरडा दिवस पाळला तर आपल्याला हे डेंग्यूचा जो आजार आहे किंवा आत्ता कोल्हापूर सिटीमध्ये साधारण आम्ही जे रुग्ण ग्राह्य धरतो ते आता 22 रुग्ण आहेत. पण ॲक्च्युअल परिस्थिती तशी नाही आहे. काही रक्ताचे तपासण्या ज्या आहेत जे शासन ग्राह्य धरत नाही त्यासुद्धा आपल्या प्रायव्हेट सेक्टरकडून ते डेंग्यू म्हणून निदान होते, परंतु आपल्याला फक्त IgM, IgG पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनाच आपण ते ग्राह्य धरतो. नाही, पण मला सांगा की तुम्ही 22 रुग्ण सांगताय, पण आता आम्ही ज्या काही बातम्या देतोय ते बघितल्यानंतर हा आकडा आता जवळपास 4 अंकी बनलेला आहे, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातला. तुम्ही शहरातलं बोलताय, पण मुळात डेंग्यूची लक्षणं काय? आता सर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की जे तपासण्या केल्या जातो ते अँटीजेन ही तपासणी समजा याच्या पुढे सुद्धा
म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जरी डेंग्यूची लागण झाली असेल तरी सुद्धा अँटीजेन ही तपासणी नुसतं ताप आला असेल तरी सुद्धा आपल्याला ते पॉझिटिव्ह दाखवते. म्हणजे हा आत्ताचाच डेंग्यू आहे असं अँटीजेनवरून आपल्याला ते लक्षात येत नाही आहे. तरी त्यामुळे आम्ही जी तपासणी जे नागरिकांना आवाहन करतोय किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की त्यांनी संशयित डेंग्यूचा रुग्ण आढळून आला असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते रक्ताची तपासणी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही UPC येते तिथे त्यांनी पाठवावे आणि आमच्या UPC शेंडा पार्कच्या लॅबला पाठवेल. जो काही रिपोर्ट असेल त्यानुसार आपण ते कारवाई करतो. तुम्ही हे सांगितलं ते रुग्ण कसा ओळखायचा डेंग्यूचा याबद्दल, पण मुळात त्याची लक्षणं काय असतात? लक्षणं एकदम साधी सोपी आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, बारीक ताप येणे, उलट्या, मळमळणे या स्वरूपाचं काही लक्षणं आल्यात तर नागरिकांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये यायचं आहे आणि ही डेंग्यूची तपासणी आपण पूर्णतः मोफत करतोय. पवार सर एकदम महापालिकेचे आरोग्य अधिकारी कसं बोलतात तसं बोलतायत. असो, मला विवेकानंद गुळवणे सर तुमच्याकडे यायचे की आपण प्रामुख्यानं आज आपण बोलणार आहोत, तुमच्याकडे माहिती घेणार आहोत ते पावसाळ्यामध्ये जे जलजन्य आजार असतात त्या जलजन्य आजारामुळं पोटविकार जे काही होतात त्याबद्दल. पण मला तुम्हाला विचारायचं की जसं आत्ता यांनी सांगितलं की डेंग्यू, ताप, सर्दी हे पावसाळ्यातले अगदी हमखास ठरलेले आजार आहेत. बरोबर. या व्यतिरिक्त पोटाचे आजार कोणते होऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये दूषित पाणी होतं आणि दूषित पाण्यामुळे बरेचसे आजार होतात. तर दूषित पाण्यामुळे होणारे आजार म्हणजे टायफॉईड आहे, गॅस्ट्रो होतं, बऱ्याच वेळेला बॅसिलरी डिसेंट्री म्हणतात ते होतं. कॉलरा आपल्याकडं त्या मानाने कमी आहे, पण ते कॉलरा आला तर एकदम खूपच प्रमाणात संडास वाटे पाणी जाऊन पेशंट सिरियस होऊ शकतो. लघवी कमी होते, ब्लड प्रेशर कमी होतं आणि युजली आहे साथीचे आजार आहेत, एखाद दुसऱ्याला होत नाही. त्यावेळेला एकदम बरेचसे शेकडो किंवा हजारो अशा रुग्णांना हा त्रास होतो. त्याचबरोबर जॉन्डिस, कावीळ. तर दूषित पाण्यामुळं जे काय पाण्यातून पसरणारे कावीळ आहे त्याला हिपॅटायटिस A आणखीन E म्हणतात. तर ऑलरेडी हिपॅटायटिस Aची म्हणजे बरेचसे पेशंट आम्ही बघायला लागलेलो आहोत. अच्छा. हां, एक सर्वसाधारण मागच्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही बघतोय. कोल्हापुरात थोडेसे कमी आहेत, पण कोकणामध्ये, बेळगावमध्ये जे आहेत जास्ती आहेत. पण याच्यामुळे सुद्धा आपल्याला हे दूषित पाण्यामुळे होणारे आजार आहेत. पण हिपॅटायटिस A आणि हिपॅटायटिस E याच्याबरोबर हिपॅटायटिस B पण असतो, याच्यामध्ये काय फरक असतो? हिपॅटायटिस B आणखीन C हे रक्ताद्वारे पसरणारे आजार आहेत. म्हणजे एक म्हणजे दूषित रक्त किंवा थ्रू सेक्स या याच्यातून पसरणारे आजार आहेत. आणि A आणखीन E आहे ते दूषित पाण्यामुळे पसरणारे आजार आहेत. आणखीन B आणखीन C ने जो आजार होतो तो शक्यतो खूप स्लो ऑनसेट असतो. आणखीन सर्वसाधारण 3, 4, 5, 6 वर्षानंतर मग लिव्हर खराब होते. आणि हिपॅटायटिस A आणखीन Eचे आजार आहेत ते लागलीच एक 10-15 दिवसामध्ये पेशंटला ताप येतो, उलट्या होतात, भूक कमी होते, लघवी पिवळी व्हायला लागते, आणखीन तो आजारी आहे या लक्षात येतं. मग त्याचं निदान आपल्याला रक्ताची तपासणी केल्यानंतर करता येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिपॅटायटिस A आणखीन E हे जे आजार आहेत ते 95% लोकांचे आजार आपल्या आपणच बरे होतात. व्हायरस आहे हा. पण 5% लोकांच्या मध्ये काय काय वेळेला हा आजार खूप तीव्र स्वरूप धारण करतो आणि लिव्हरचा कोमा वगैरे होऊ शकतो. आणि हा प्रॉब्लेम ऑलरेडी ज्यांचं लिव्हर नॉर्मल नाही, ज्या लोकांना आता आपण म्हटल्याप्रमाणे हिपॅटायटिस B आणि C ची ऑलरेडी लागण झालेली आणखीन त्यांचं लिव्हर नॉर्मल नाही आहे, किंवा ज्यांना दारूचं व्यसन आहे किंवा फॅटी लिव्हर आहे, अशा लोकांना जर का आजार झाला तर तो जास्ती तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे लिव्हर कोमा वगैरे झालं तर याच्यामध्ये जीवाला धोका पण होऊ शकतो. काही वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये पावसाळ्यातच कावीळीची साथ आली होती. म्हणजे अजूनही तो अतिशय वाईट अनुभव अनेक जण विसरलेले नाही आहेत. पण मग ती जलजन्य साथ होती का, जलजन्य आजाराची साथ? हो, युजली नदीकाठच्या गावांना सुद्धा हा प्रॉब्लेम काय कळला जास्ती असू शकतो. कारण वर जे काय गावं आहेत त्यातील दूषित पाणी जर का त्याची प्रॉपर ट्रीटमेंट झाली नाही आणखी नदीत सोडलं गेलं तर त्यामुळं ही अशी साथ होऊ शकते. आणि त्यावेळेला इचलकरंजीमध्ये असंच काहीतरी आढळलं होतं की ज्याच्यामुळं इचलकरंजीमध्ये बरीच मोठी साथ आली होती. कावीळ हा जीवघेणा आजार आहे, पण त्याचबरोबर कावीळ हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
हिपॅटायटिस ए आणखीन ए एकदा पेशंट बरा झाला की त्यांचं लिव्हर टोटली नॉर्मल होतं. बर. म्हणजे त्याच्याबद्दल मग काळजी करायचं काय कारण ए आणि ई मध्ये ए आणखीन जे काय पाण्यातून दूषित पाण्यातून होणारे आजार आहेत. बर. पण हिपॅटायटिस बी आणखीन सी जे आजार आहेत ज्याच्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. आणखीन त्याचं योग्य निदान केल्यानंतर आजकाल त्याच्यावर उपचार आहेत. तर त्यामुळं तो ऑफकोर्स पावसाळ्यातला आजार नाही आहे. तर त्यासाठी आपण जे काय हेल्थ चेकअप करतो त्याच्यामध्ये हा टेस्ट करून घेणं आवश्यक असतं. आणि लिव्हर खराब व्हायच्या आधीच जर का त्याचं निदान झालं तर त्याला औषध आहेत. अच्छा. आणखीन मग आपण तो आजार विकोपाला जाण्याच्या आधीच आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण एकदा कावीळ होऊन गेले म्हटल्यानंतर पेशंटनं साधारण किती महिने पथ्य पाळण्याची गरज असते? ॲक्च्युली हिपॅटायटिस ए ई वगैरे पेशंट बरा झाला की आम्ही फारसं काही पथ्य सांगत नाही. अच्छा. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं पथ्य आहे की ज्याच्यामुळं परत लिव्हरला लोड होईल आणि ते म्हणजे आहे अल्कोहोल आणि दुसरं म्हणजे फॅटी फूड खायचं नाही. म्हणजे फार तेलकट वगैरे खायचं नाही. या गोष्टी अवॉइड केलेल्या बऱ्या. आणखीन कुठून तरी दूषित पाणी येतं आहे तर याच्यातून फक्त कावीळ नव्हे इतर पण आजार होऊ शकतात. हो. त्यामुळे पाण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मग त्यावेळेला तुम्ही पाणी उकळून घ्या किंवा आरो वॉटरनी घ्या. बऱ्याच वेळेला हिपॅटायटिस ए आणखीन ई हे फक्त आरोनी जातील अशातला भाग नाही. त्यामुळे उकळलेलं सगळ्यात चांगलं. पण सर आता दुसरी पण एक त्यातली बाजू अशी आहे की हे जे काही आरो आलेले आहेत पाणी स्वच्छ करण्याचे त्याच्यात सुद्धा काही वेळा हे मिनरल जास्ती ॲड करतात किंवा ते आरो करताना पाण्यातले सगळे क्षारच शोषून घेतात. त्यामुळे आरोतलं पाणी सुद्धा चांगलं नाही असं म्हणणारे सुद्धा आता काही डॉक्टर आहेत. आरोचं पाणी चांगलं नाही हे बरोबर आहे. पण त्यासाठी म्हणून आपण टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण किती आहे ते सर्वसाधारण 200 पर्यंत असायला पाहिजे. 200च्या पेक्षा जर का कमी असलं तर आपल्या शरीरातले सगळे बोन्स वगैरे ठिसूळ व्हायला लागतात. आणखीन इतर प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळं आरो म्हणजे त्याचे पॅरामीटर्स आहेत की आपण त्यातले किती आपण क्षार काढून घ्यायचे आणि किती ठेवायचे. सगळे क्षार काढून घेतले तेही चांगलं नाही. खूप अपायकारक आहे. अगदी खरं आहे. नाही म्हणजे त्यामुळेच आहे की आपण आरोतलं पाणी पितोय म्हणजे खूप शुद्ध पाणी पितोय असा ज्यांचा समज आहे त्यांनी सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून कोल्हापुरात असं म्हणतात की जो पंचगंगेचं पाणी पितोय आणि पचवतोय तो जगाच्या पाठीवर कुठेही जिवंत राहू शकेल असं आपण म्हणतो. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी सुद्धा आपली नदी आपण किती प्रदूषित केलेली आहे आणि या प्रदूषित पाण्याचे शरीरावरती कसे घातक परिणाम होतात याविषयी आज आपल्याला बोलायचे समजून घ्यायचे. सर, पावसाळा सुरू झाला किंवा एरवी वर्षभर सुद्धा ताप हा आजार अत्यंत कॉमन आजार आहे. म्हणजे अगदी लहान मुलांना तर जर शाळेत जायचं नसेल तर ते कारण काय सांगतात, मला ताप आलाय का नाही हा पुढचा भाग असतो. पण म्हणजे इतका तो कॉमन आजार आहे. मग प्रत्येक वेळी ताप आल्यानंतर तो डेंग्यूच असेल का किंवा तो टायफॉइड असेल का हे आपण प्रत्येक वेळी चेक करत बसत नाही. आपण साधारणपणे जी काही सहज उपलब्ध होणारी औषधं आहेत ते घेतो आणि त्याच्यातनं लवकरात लवकर बरं होईल असं म्हणतो आणि बऱ्याचदा आपण बरं होतो. पण पावसाळ्यातला ताप वेगळा काही असतो का? तर आपल्याकडे टोटल 11 नागरी आरोग्य केंद्र आहेत आणि आशाताईंच्या माध्यमातून बेसिक स्तरावर आपण आशाताई आमचा बेस आहे त्या घरोघरी प्रत्येक आठवड्याला जात असतात. तेव्हा त्यांच्या शहरी भागात पण हो आपल्याकडे 275 आशाताई आहेत. ते प्रत्येक घरात जात असतात आणि त्यांचा एक सर्वे असतो. त्याच्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचे काय लक्षण असेल, टायफॉइड असेल, डायरिया असेल किंवा गरोदर माता किती आहेत किंवा एखाद्या टीबीचा रुग्णाचा संशयित रुग्ण आहे का याची ते त्यांच्या स्तरावर पडताळणी करतात. आम्ही त्यांना तसं प्रशिक्षण दिलेलं असते आणि त्यानंतर त्यांना जे काही रुग्ण वाटतात की ज्यांना डॉक्टरांनी तपासणी करणे गरजेचं आहे तेव्हा ते नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाण्यास सल्ला देतात. आणि आपल्याकडे पण पावरा सर, मला वाटते तुम्ही जे बोलताय ते शहरातल्या एका विशिष्ट भागापुरतं मर्यादित असेल. कारण मी तरी अजून अनेक भागामध्ये अशा पद्धतीनं आशा कर्मचारी घरी येऊन वर्षातनं 1-2दा येऊन चौकशी करतायत असं बघितलेलं नाही. हे मला कोणाचा अवमान करायचा नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक घरामध्ये किंवा थोडासा जो उच्चभ्रू एरिया आहे त्यामध्ये पण आशा वर्कर जातात का? सर आपण त्यांना इंडिकेटर दिलेलं आहेत आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका सर रँकिंग यादीमध्ये रँक 1वर आलेले आहे. त्याचं कारण हेच आहे की जे आमच्या आशाताई जे आहेत ते प्रत्येक घरामध्ये जातात. त्या गरोदर माता आहे का, लहान बालकं आहेत का, त्यांचं लसीकरण झालेलं आहे का, कीटकजन्य जलजन्य आजार त्या भागामध्ये होत आहे का याचं ते निरीक्षण करत असतात आणि त्याचा अहवाल आमच्याकडे येतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता हे सगळं डिजिटल स्वरूपाच्यामध्ये कोणत्या भागामध्ये किती कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येतात, जलजन्य आजाराचे किती रुग्ण आढळून येतात किंवा
कोल्हापूर शहरामध्ये आजच्या स्थितीमध्ये गरोदर मातांची नोंदणी पूर्ण झालेली आहे का, त्यांना पूर्ण लसीकरण झालं आहे का, हे आपल्याला अहवालाच्याद्वारे मिळत असते. हे झालं, पण माझा मूळ प्रश्न होता तो राहिला बाजूला. तो प्रश्न असा होता की पावसाळ्याच्या दरम्यान जे काही ताप येतात त्या तापाला प्रत्येकाला आपण डेंग्यू किंवा टायफॉइड म्हणून आपण म्हणू शकत नाही, तर त्याच्यासाठी कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत? आता प्रत्येक तापाचा रुग्णाला आपण हा डेंग्यूचा रुग्ण आहे किंवा टायफॉइडचा रुग्ण आहे असं म्हणू शकत नाही आहे. डेंग्यू किंवा टायफॉइड हा रुग्ण निदान करण्यासाठी याला रक्ताची तपासणी करणे गरजेचं असते. बाकीचे ऑलमोस्ट 90% हे फक्त एक व्हायरल फिवर असतो की जे सेल्फ लिमिटिंग डिसऑर्डर आहे, काही दिवसानंतर तो बरा होत असतो. आणि आपल्याकडे तपासणी करण्यासाठी सगळ्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये सेवा उपलब्ध आहेत की जे आपण ते सगळंच मोफत स्वरूपामध्ये करतो. पण सर आता मला सांगा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापुरात डासांची उत्पत्ती झालेली आहे, सगळे लोक वैतागले आहेत डासांमुळे, अशा वेळेला तुम्ही ती जी काही औषध फवारणी करता त्यालाही मर्यादा आहेत, मला मान्य आहे, तुमचा विभाग अतिशय चांगलं काम करतोय, पण ह्या औषध फवारणीची तीव्रता आणखीन त्याच्यामध्ये थोडीशी फ्रिक्वेन्सी वाढवण्याची गरज आहे असं वाटत नाही का? काय होतं, एखाद्या भागामध्ये जाऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं ती औषध फवारणी केली जाते, डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी, त्यानंतर मग तिकडे 8-10 दिवस 15 दिवस महिन्यात फिरकलं जात नाही. ते औषध मारलं की 8-10 दिवस त्याचा इफेक्ट राहतो आणि 8-10 दिवसानंतर पुन्हा डासांची उत्पत्ती वाढते. याच्यावरती काय केलं पाहिजे? आणि अशी तुम्ही कोरडा दिवस सांगितलं, त्याच्या पलीकडे जाऊन काय केलं पाहिजे? नाही सर, एकदम बेसिक महत्त्वाचे म्हणजे कोरडा दिवस आहे आणि त्याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला दूर फवारणी आणि औषध फवारणी करायची असते. आणि दूर फवारणी औषध फवारणी हे आपण वारंवार करू शकत नाही आहे, कारण त्याला एक रेजिस्टन्स, जसं आपण काही औषधं घेतले, TBचे औषधं घेतले जास्त प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये, तर आपल्याला त्याचा एक रेजिस्टन्स म्हणजे त्याचा आपल्याला उपयोगच होत नाही असं होऊ शकतं. त्यामुळे त्याचं काही एक सायंटिफिक रिझन आहे. काही कालावधीमध्ये आपल्याला दूर फवारणी करायची असते, काही ठिकाणी आपल्याला इंडोर फवारणी करणं गरजेचं असते, म्हणजे घराच्या आत पण आणि घराच्या बाहेर पण. काही ठिकाणी फक्त घराच्या बाहेर करायची असते. ते आपल्याला ती डासांची घनता दूषित घर त्या एरियामध्ये किती आहेत किंवा दूषित कंटेनर, अड्या आढळून आलेले कंटेनर किती आहे, त्यानुसार ते आपण ते ठरवत असतो आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करतोय. मध्यंतरी आपल्याकडे औषध फवारणीचं प्रमाण कमी होत होतं, त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे आणि औषध पण आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये आहे आणि आता आपण ते नियमित पावसाळ्यामध्ये ते फवारणीचं नियोजन करत आहे. कुलकर्णी सर, जे जलजन्य आजार म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्यानं कावीळ सांगितली. डिसेंट्री हा एक कॉमन आजार आहे आणि तो वर्षातनं 1-2दा तरी झाल्याशिवाय अनेकांना चैन पण पडत नाही. पण एखादी डिसेंट्री ही गंभीर आजाराकडे निघालेली आहे, हे कसं ओळखायचं? म्हणजे पोट बिघडलंय, आणखीन मला 1-2-3दा जावं लागलं इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा ते गांभीर्याकडे जातं त्यावेळी काय नेमकी तिची लक्षणं असू शकतात? त्याची तीव्रता पेशंटला समजते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला किती प्रमाणात संडासलं होतं आणि प्रत्येक खेपेला पाणी किती जातं, त्यातून त्यामुळे डिहायड्रेशन किती झालं आणि त्याच्यावरून आपल्याला समजते की बाबा नाही, फक्त तोंडावटे आपल्याला ORS घेऊन भागणार आहे, आणखीन काय करावं लागतं. दुसरं, त्यामध्ये डिसेंट्रीमध्ये बऱ्याच वेळेला मग रक्त, शेम, आव ह्याचं प्रमाण जर का जास्ती व्हायला लागलं, त्याबरोबर ताप आला तर मग त्यावेळेला आपण संडाशी म्हणजे तपासणी करून घेऊन त्याच्यामध्ये अमेबिक डिसेंट्री आहे का बॅसिलरी डिसेंट्री आहे हे नक्की करून त्यावर योग्य ते अँटीबायोटिक्स किंवा गोळ्या आपल्याला लागली सुरू कराव्या लागतात. आणखीन ओव्हरऑल बघायला गेलं तर बऱ्याच वेळेला थोडंफार आपण इकडचं तिकडचं खाल्ल्यानंतर जो काय प्रॉब्लेम येतो तर प्रत्येक खेपेला आपल्याला गोळ्या घ्यायलाच पाहिजेत असं काही नसतं. तर ते तीव्रता बघूनच पेशंटला ते ठरवावं लागतं. आणखीन मग डॉक्टरांच्याकडे जाऊन योग्य निदान आणखीन त्याचा उपचार करावा लागतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा घरांमध्ये गढूळ पाणी येतं, पाण्याचा रंग असा लालसर असतो. या गढूळ पाण्यामुळं किडनी स्टोनवरती काही परिणाम होतो? बेसिकली कसं आहे की कॅल्शियमचे स्टोन्स हे जे आहेत ते फक्त पाण्यामुळेच होतात अशातला भाग नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की ज्या लोकांचे बोन्स ठिसूळ आहेत त्यांना आपण कॅल्शियम देतो आणि त्यांना जर का कॅल्शियमचे स्टोन्स असले तर ते कॅल्शियम ओरली घेऊ नका असं हा सल्ला देत नाही. त्यामुळे आपण जे काय खातो त्याच्यातूनच ते स्टोन्स होतात अशातला भाग नाही. मुख्यतः त्या लघवी जी काय तयार होते त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे माणसामध्ये फरक असतो. तर ते कॅल्शियमच्या बाबतीत झालं. पण युरिक ॲसिड किंवा ऑक्झालेट याच्यासाठी मात्र मग जर का आपल्याला तो प्रमाण जास्ती असलं तर मग खाण्यामध्ये फरक करावा लागतो. उदाहरणार्थ युरिक ॲसिड जर का जास्ती असलं तर प्रोटीन्स, नॉनव्हेज आणि अल्कोहोल हे कमी घ्यावं लागतं. त्यानंतर मग नाही तर मग वरचेवर
स्टोन्स उगवू शकतात. अच्छा, पण मला सांगा, आपण नेहमी म्हणतो की सगळ्या आजारांचं मूळ पोटात असतं. आणखीन चांगला आहार आणि चांगला विहार पाहिजे. म्हणजे आमचे डॉक्टर संदीप पाटील तर प्रत्येक भेटल्यानं सांगतात की चांगला आहार चांगला विहार हीच आरोग्याची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे. आणि ते खरं आहे. पण मग पावसाळ्याच्या सुरुवातीला खाण्यावरती पण काही बंधनं काही पथ्य पाळली पाहिजेत का? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. अच्छा. पाण्याचं एकदा जर तुम्ही व्यवस्थित दूषित नाही बघितलं तर तुम्हाला बरेचसे आजार टाळता येतात. आणि त्यानंतरचं जे काय आहे ते आपल्याला काय खायला पाहिजे काय नाही, तर बऱ्याच वेळेला वातावरणामध्ये फरक झाल्यामुळं आपल्याला सर्दी, पडसं, त्याच्या पुढची स्टेप म्हणजे फ्ल्यू, निमोनिया, इन्फ्लुएन्झा ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होत असतात तर त्यावेळेला थंड पदार्थ खाणं, आईस्क्रीम घेणं ह्या गोष्टी शक्यतो घेऊ नयेत. कोमट पाणी वरचेवर घ्यावं. ह्या सगळ्याची जी काय आपल्याला काळजी घ्यायची आहे ती ससेप्टेबल जे हाय रिस्क जी माणसं आहेत, जे 5 वर्षाच्या खालची पोरं किंवा 65 वर्षाच्या नंतरचे जे काय वृद्ध लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आणि ज्यांना आणखीन इतर आजार आहेत, डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही, हार्टचा प्रॉब्लेम आहे, अस्थमा आहे किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट घेत आहेत, अशा लोकांना सर्दी पडसाचं स्वरूप एकदम काय कळलं निमोनिया आणखीन तीव्र स्वरूपात जाऊन बऱ्याच वेळेला धोका होऊ शकतो त्यांना. तर अशा लोकांनी मात्र आपल्याला जास्ती काळजी घ्यायला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीसारखी वाटते की बऱ्याच वेळेला ना पाऊस पडायला लागले की थोडी थंडी होते आणि आपण सगळ्या खिडक्या बंद करून टाकतो. आणखीन आत कोंदट हवा तयार होते. त्यात एखाद्याला कोणाला तरी सर्दी झाली तर त्यातला जो काय व्हायरस आहे तो डायल्यूट व्हायचा प्रश्नच येत नाही. तर तुम्हाला दिवसातून 1-2-3 वेळेला खिडक्या दारं उघडी ठेवायला पाहिजेत आणि स्वच्छ हवा आली की त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. पण खिडक्या दारं उघडी ठेवायची की डास येतील ही भीती असती. पण त्यासाठी आपल्याला जाळीचे दरवाजे, जाळीचे या सगळ्या गोष्टी पण करायला पाहिजेत. म्हणजे बरोबर आहे, एक करायला गेलं की दुसरा प्रॉब्लेम होऊ शकतोय, पण त्यासाठी म्हणजे सगळीच आम्हाला परत पावरासरांना कॉन्टॅक्ट करावं लागतं की डास वाढलेले आहेत. सर मला सांगा की मुळात डेंग्यू रोखण्यासाठी आता तुम्ही काय उपाययोजना करताय कोल्हापूरमध्ये? कारण तुम्ही किती म्हटलं तरी डेंग्यूचे पेशंट वाढत आहेत. तुमचा सरकारी आकडा जरी 22चा असला तरी अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. ही गंभीर गोष्ट आहे. काय करताय आता सध्या तुम्ही त्यासाठी? सर याच्यामध्ये पुन्हा मला तेच सांगायचं आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की जे अळ्यांचं रूपांतर आपण डासामध्ये होऊ न देण्यासाठी जे काय आपल्याला उपाययोजना करायची आहे ते खूप महत्त्वाचं असते. आपण दूर फवारणी, औषध फवारणीकडेच फक्त लक्ष देतो आणि होते कसं आहे की सायन्स काय सांगते, फक्त दूर फवारणी, औषध फवारण्याने डासांची घनता कमी होत नाही. त्यासाठी आपल्याला उत्पत्तीचे स्थळच नष्ट करायचे आहेत. इथं करोडोने अळ्या तयार होत असतात आणि आपण फक्त तयार झालेल्या लाखांवरच आपण लाखांची संख्या त्याच्यावरच लक्ष देतो आणि इथं आणि पुन्हा संख्या वाढते. त्यासाठी आम्ही आशाताईंच्या माध्यमातून घरोघरी जाऊन त्यांना काउन्सिलिंग करतो. नागरिकांना 2 प्रकारे आम्ही उपाययोजना करतो. एक आहे ते सामाजिक सर्वेक्षण, जिथं आम्ही आमच्या UPSCमध्ये मोहल्ल्यामध्ये आम्ही लोकांना जनजागृतीचे कार्यक्रम घेतो. आणि दुसरं आहे ते वैयक्तिक सर्वेक्षण, म्हणजे घरोघरी जाऊन आशाताई नागरिकांना आवाहन करतात की हे स्वच्छ साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्येच अळ्या आढळून येतात. त्यासाठी आपल्याला कोरडा दिवस पाळणे खूप गरजेचं आहे. कोरडा दिवस पाळायचं म्हणजे नेमकं करायचं काय? सर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर. कोरडा दिवस पाळणे आम्ही सांगतो, पण ते कसं करावा याचं काही एक नियमावली आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कोल्हापूर शहरामध्ये आपले टोटल एक जर का विचार केला की पूर्ण एक डास आहे तो जास्तीत जास्त 5 किलोमीटरपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये फिरू शकतो आणि कोल्हापूर शहराची हद्द ही 5 किलोमीटरच्या वरती नाही आहे. त्यामुळे म्हणजे हद्दवाढ झाली नाही त्याचा असा फायदा आहे. त्यामुळे असं नाही की सिद्धार्थनगरला समजा तिथं अळ्यांची संख्या जास्त आहे, डासांची संख्या जास्त आहे असा रिपोर्ट आहे म्हणजे राजारामपुरीचे लोक सुरक्षित आहे असं त्याचा अर्थ निघत नाही. हा धोका एका ठिकाणी जरी झाला तरी तो पूर्ण शहरासाठीच धोका असतो. त्यामुळे आपल्याला कोरडा दिवस पाळणं म्हणजे स्वच्छ जे साठलेले किंवा साठलेलं पाणी आहेत ते भांड्या सगळे पुसून घ्यायचे आहेत. नुसतं पुसून नाही घ्यायचं, कोरडं करून त्याला उलटे ठेवायचे आहेत, जेणेकरून थोडा जरी ओलावा जरी आला तरीसुद्धा या अळ्या पुन्हा काही कालावधीनंतर ओलावा आल्यानंतर पुन्हा ते डासामध्ये रूपांतर व्हायची शक्यता असते. पण सर मला सांगा, मी तुम्हाला थांबवतो की एखाद्या घरामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवण्यासाठी फिल्टर असतो किंवा पिंप असतं किंवा गज ठेवलेला असतो, त्याच्यावरती समजा झाकण असेल म्हणजे ते पूर्णपणे बंद असेल तरी सुद्धा त्यामध्ये अशा पद्धतीनं डासाच्या अळ्या निर्माण होऊ शकतात.
आता सर आमचा सर्व असं सांगतो की थोडीशी लोकांमध्येही काही अडचणी आहेत, पाणी वेळेवर मिळत नाही म्हणून ते पाणी साठवतात, ही फॅक्ट आहे. पण तरी सुद्धा पुन्हा महापालिकेशी निगडीत विषय आहे पाणी पुरवठ्यामधला. तरी सुद्धा नागरिकांना हा डेंग्यू हा एक जीवघेणा आजार आहे. त्यामुळे आपल्याला जे 7व्या दिवसापर्यंत पाणी वापरायचं, नंतर त्याचं ते निस्तारित करायचं आहे. आणि जर का त्याचं शक्य नसेल तर आपण एक पुढचा पर्याय आपण दिलेला आहे की जे मोठे कंटेनर आहेत जे रिकामे करता येणं शक्य नाही त्या ठिकाणी आपण टायमिफास वापरायचं आहे. ते आम्ही आमच्या सफाई कामगाराच्या माध्यमातून, आशाताईंच्या माध्यमातून घरोघरी आम्ही ते सर्वेचे तिथे नियोजन करत असतो. प्रामुख्यानं हे असे डास कुठं तयार होतात तर त्यामध्ये टायरीमध्ये साचून राहिलेलं पाणी किंवा टेरेसवरती जर आपण जर काही भांडी टाकली असतील, काही जुनी बॅरेल ठेवली असतील तर त्यामध्ये पावसाचं पाणी साठून त्यामध्ये पण डास होऊ शकतात. किंवा फ्रीजच्या मागं जो एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये पाणी साचून राहतं आणि तिथं पण डास होऊ शकतात. बरोबर आहे ना? बरोबर. पण हे सगळं कोरडं करायचं एक दिवस तरी, म्हणजे ते सगळं पूर्णपणे निर्जंतुक होईल आणि त्यामध्ये जर काही डासांच्या आळ्या झाल्या असतील तर ते ऑटोमॅटिक नष्ट होतील. ते नष्ट होतील. परंतु जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो आणि त्याला कालावधी देतो तसं याचे तसंच आहे की तुम्ही कोरडा दिवस पडल्यानंतर तो त्याला सुद्धा डासांचं पुढे प्रोटेक्शनसाठी कालावधी आहे. म्हणजे 7 दिवसात प्रत्येक 7व्या दिवशी आपल्याला कोरडा दिवस पाळायला पाहिजे. नंतर पुन्हा तिथं स्वच्छ पाणी साठलेलं असेल किंवा साठवलेलं असेल तर पुन्हा अड्या तयार होणार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक 7व्या दिवशी कोरडा दिवस पाळणं गरजेचं होते. आजच्या संवाद प्रतिवादमधनं पावरा सर वारंवार सांगतायत प्रत्येक 7 दिवसानंतर कोरडा दिवस पाळायला पाहिजे. अजूनही अनेक घरांमध्ये असं म्हटलं जातं की पाणी कायम घरामध्ये साठवून राहिलं पाहिजे. दुसरीकडे असं पण आहे बरं का की आपल्याकडे कोल्हापुरामध्ये की शिळं पाणी झाले म्हणून ते पाणी टाकायचं आणि पुन्हा नव्यानं भरायचं. वास्तविक पाणी कधीच शिळं होत नाही, पण त्यामुळे पाणी पहिलं फेकून दिलं आणि दुसरं भरलं तर कदाचित डेंग्यूच्या आळ्यांची उत्पत्ती कमी होत असेल. त्यामुळे त्यातनं हा एक चांगला भाग आहे. सर तुम्हाला काही बोलायचं होतं? हां, पवारसाहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे की स्वच्छ पाण्यामध्येच ह्या आळ्या तयार होतात वगैरे. पण जिथे दलदल आहे, खड्डे आहेत, डबके आहेत, ज्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि आपण जे काय बघतोय की या पावसाळ्यामध्ये इतके डास वाढतात, हे फक्त घरातल्या पाण्यामुळे वाढतील असं नाही वाटत. एक्झॅक्टली खरं आहे. बाहेरच्या पाण्यामध्ये सुद्धा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ड्रेनेज, त्यानंतर खड्डे बुजवणं आणि जिथे जिथे ड्रेनेज नाही आहे, आणखीन मोकळे प्लॉट्स आहेत, आणखीन थोड्याशा खालच्या लेवलवर आहेत, तिथं जे काय पाणी साचतं, गवत साचतं, तर तिथे आपण बघतो त्याचं कॉमन नॉलेज की इथं भरपूर तिथं डास असतात. म्हणूनच मला नेहमी प्रश्न पडतो की स्वच्छ पाण्यातच डासांची निर्मिती होते हे केवळ डेंग्यूच्या बद्दल लागू आहे का? कारण मला असं वाटतं की जिथं जिथं अस्वच्छता आहे तिथे तिथं आपण डास बघत असतो. जसं आता सर म्हटले की साधं आपण ड्रेनेजचं जे एक वरती आलेली पाईप असती त्या पाईपला सुद्धा वरती आपण जाळी बांधा म्हणतो का, तर डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून. त्यामुळे मला नेहमी हा प्रश्न पडतो स्वतःला की डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते हे अर्धसत्य आहे का? सर महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण फक्त डेंग्यूबद्दल बोलतोय, परंतु डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका हे आजार आता पण गेल्या वर्षी आपण ऐकलेले आहेत. झिका व्हायरस हा गरोदर मातांसाठी धोकादायक असतो. तर या तिन्ही आजाराचं उत्पत्तीचं ठिकाण हे एकच आहे. एडिस इजिप्ची नावाची जी डास आहे मादी तिच्यामार्फत होते आणि हे यांच्या ज्या अड्या असतात त्या स्वच्छ साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये आढळून येतात. आपल्याला अड्या तर नष्टच करायच्या आहेत, ते तर खूप महत्त्वाचं आहे. पण त्यानंतर जे डास दुसऱ्या ठिकाणी जातात तर तिथे सुद्धा आपल्याला धूर फवारणी, औषध फवारणीच्या माध्यमातून त्याच्यावर प्रतिबंध करायचा आहे. ही धूर फवारणी जी करतात ती फक्त महापालिकेकडेच तंत्र आहे का सर्वसामान्य माणूस पण करू शकतो घरात? म्हणजे आम्ही काय करणार, जास्तीत जास्त शेणकूट आणणार, ते शेणकूट पेटवणार, त्याच्यावरती कापूर घालणार, असं काही आहे का अजून की जे घरच्या घरी करता येईल असा उपाय कुठला आहे का? सर आम्ही ते ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करतोय की थोडंसं त्या मोहल्ल्यामध्ये एकत्रित लोक आले की त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंग द्यावं. तिथे बरेचसे काही लोक सुद्धा त्या कॉलनीमधले तयार होतात आणि ते सांगतात की आम्हाला आम्ही फवारणी करतो, आम्हाला प्रशिक्षण द्या. आम्ही त्या पद्धतीने सर नियोजन करतोय. तुम्ही अशी आता प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे? यस सर, नियोजन करतोय सर आम्ही. अजून कुठं सुरुवात केलेली नाही, पण त्याचा आम्ही सुरुवात करणार आहे. जर तुम्ही सुरुवात केली तर पहिल्यांदा मीच नाव नोंदणी करेन, कारण कोल्हापूर शहरात इतक्या ठिकाणी आता डासांची उत्पत्ती झाली आहे आणि संध्याकाळी 6 नंतर तर बसवत नाही. तुम्ही एकीकडे म्हणताय की हा जो डेंग्यूचा डास आहे हा दिवसा चावतो, तो रात्री छान तो पण आराम करतो, पण आता संध्याकाळच्या वेळेला जे डास असतात ते कुठले डास असतात? मग
सर तेच म्हणतो मी आता जे झिका म्हणा किंवा चिकुनगुन्या किंवा डेंगू हे महत्त्वाचे आजार आहेत, हे डे बाईट मॉस्किटो आहेत आणि बाकीचे काही कीटकजन्य आजार आहेत की ते मच्छर आहेत ते नाईटला पण चावतात, पण मॅक्झिमम मच्छरांचा चावा जो आपल्याला जीवघेणा ठरतो तो हा डे बाईट मॉस्किटो आहे असं सायन्स सांगते. सायन्स आणखीन प्रत्यक्ष आयुष्यातला अनुभव याच्यामध्ये फरक आहे, बरोबर आहे ना सर? मला तुम्हाला पुन्हा आता शेवटच्या टप्प्यात विचारायचं आहे मला की एकीकडे आपण या सगळ्या जलजन्य आजारांबद्दल बोलतोय, या जलजन्य आजारांमुळे म्हणजे दूषित पाण्यामुळे जसे आपण पोटाचे विकार बघितले तसे श्वासोच्छवासाचे किंवा आपल्या ज्याला आपण म्हणतो लंग्सचे असे काही आजार होऊ शकतात का? पावसाळ्याच्या दिवसातल्या आजाराबद्दल आपण बोलतोय का? दूषित पाण्यामुळे किंवा पाण्यामुळे श्वासाचे आजार हा एक फार स्पेसिफिक क्वेश्चन झाला. तर ते मला सांगावसारखं वाटतं, जो आमचा अनुभव आहे. आणखीन हा शेतकऱ्यांच्या मध्ये आम्ही बराच बघतो. शेत पेरणीच्या वेळेला चिखलामध्ये ज्या वेळेला माणूस जातो आणि जर का त्यांनी गमबूट्स घातले नसले, स्पेशली ऑफकोर्स काम करताना ते युजली ग्लोव्ज घालत नाहीत. आणखीन पूर्वी तरी ह्याच्यासाठी संडाससाठी लोक बाहेरच बसायची. आणखीन मग त्या मातीमध्ये सगळ्या ह्या जंतांच्या ती अंडी सोडली जायची. आणखीन एकदा पावसाळा झाला की त्याच्या आळ्या एकदम सूक्ष्म आळ्या असतात, या शेतकऱ्यांच्या स्किनमधनं त्वचेतून ह्या रक्तामध्ये जातात. अरे बापरे. आणि रक्तातून पहिल्यांदा ते अडकतात ते फुफ्फुसामध्ये. बर. आणखीन मग ते रात्री अशा त्या श्वासनलिकेतून घशात येऊन नंतर पोटात जातात, असं त्याचं लाईफ सायकल आहे. बापरे. मग अशा लोकांच्या मध्ये बऱ्याच वेळेला खोकला रात्रीच्या वेळेला येतो. आणखीन आपल्याला समजत नाही की कशामुळे व्हायला लागलेलं आहे. तर जर का तुम्ही जंतावरची औषध दिली तरच मग हा खोकला कमी होतो. बर. आणि याशिवाय सर्वसाधारण एक 8 ते 10 दिवसानंतर हे जंतू जे आहेत, स्पेशली त्याला हुकवर्म्स म्हणतात, जंत, तर त्यामुळं आतड्यामध्ये त्याचं इन्फेक्शन होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. आणखीन हिमोग्लोबिन कमी होतं. अच्छा. आणखीन असे केसेस आम्ही याच सीझनमध्ये जास्ती बघतो. आणि अनेकदा आपण बघितलं अनेकांच्या पायाला खूप भेगा असतात मोठ्या टाचेला वगैरे, त्यातनं हे जंतू सरळ जातात. किंवा ज्या वेळेला तो अळी जाते तिथं काही फोड उठतात, त्याला क्युटेनियस लार्वा मायग्रन्स म्हणतात. पण शेतकऱ्यांना वाटतं की ते खतामुळे झालेलं आहे. त्यामुळे आम्ही विचारताना सुद्धा असंच म्हणतो, तुम्हाला खत लागलं होतं का? मग खत लागलं म्हटलं तर त्यांना खत म्हणू दे, पण ते ॲक्च्युली असतं तिथून अळ्या गेलेल्या असतात. मग अशा लोकांना साधा उपचार आहे की बाबा तुम्ही जंतावरची औषधं आहे, एक कोर्स केल्यानंतर पेशंट पूर्ण बरा होतो. मुळात हातात ग्लोव्ज घातले पाहिजेत, पायामध्ये गमबूट असले पाहिजेत चिखलात जाताना. ही सगळ्यात बेसिक आपण पहिल्यांदा प्रिकॉशन घेतली पाहिजे. शेतकरी नाही, कुणालाही उद्या समजा जर तसं काम करायची वेळ आली तर हातात ग्लोव्ज, शक्य असेल तर पुन्हा चेहऱ्यावरती मास्क आणि पायात गमबूट, हे उत्तम आहे. लेप्टोस्पायरोसिस पण हा याच काळामध्ये होतो. म्हणजे पाण्यामध्ये सगळ्या या आपल्या गुरांचं मलमूत्र मिसळलेलं असतं, उंदरांचं घुशींचं मलमूत्र मिसळलेलं असतं, आणि त्याच्यामुळं पावसाळ्याच्या काळातच लेप्टोस्पायरोसिसचे अनेक रुग्ण आढळतात. तर याच्यावरती काय काळजी घेतली पाहिजे? पुन्हा हेच विषय आहे, लाईफस्टाईलमध्ये तुम्ही वावरताना काळजी घेणं. काय आहे की बाबा पुरामध्ये ह्या गोष्टी जास्ती होतात. ज्या वेळेला माणसाला पाण्यातूनच जावं लागतं आणि त्यावेळेला गुरांची आणि याची सगळी लघवी त्याच्यामध्ये सोडली जाते. तर जर का त्याच्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस हे जंतू असले तर आणि आपल्या स्किनला कुठेतरी जखम झालेली असली तर त्याचं इन्फेक्शन होतं, त्यांनी ताप येतो, बऱ्यापैकी जोरात ताप येतो, त्यांनी कावीळ पण होऊ शकते. आणखीन ह्याचं योग्य निदान लवकर करणं आवश्यक आहे, कारण हा आजार जॉन्डिससारखा येतो आणखीन आपल्या पण जातो असं नाही आहे. त्याचं डायग्नोसिस होऊन त्याला औषधं द्यायला लागतात, नाहीतर हा आजार वाढत जातो. त्यामुळं पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला आजार कुठलाही ताप येतो एका विशिष्ट लेवलच्या पेक्षा जास्ती झाला तर त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या आहेत. म्हणजे ते मग तुम्ही टायफॉइड आहे का बघा, डेंग्यू आहे का बघा, चिकनगुनिया आहे का बघा, त्यानंतर मलेरिया आहे का बघा, आणि तापाचे आजार म्हणजे पावसाळ्यातले. तर ह्या सगळ्या ज्या वेळेला तपास, लेप्टोस्पायरोसिस आहे का बघा, योग्य निदान केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार आहेत. पण प्रत्येकाला एकदम एंड स्टेजला गेल्यानंतर ज्या वेळेला पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं त्यावेळेला बराचसाच म्हणजे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर उपचार करताना
मग ते उपचार यशस्वी होतीलच याची खात्री देता येत नाही. तर त्याची तपासणी आहे. आणि जर का पुरातून जर काही दिवस पेशंटला जावं लागलं, पाण्यातून जावं लागलं आणि घरामध्ये गोठा वगैरे असला तर अशा लोकांनी नक्कीच तपासणी करून घ्यावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचे रुग्ण वाढलेले असतात. नक्कीच. काय कारण? बेसिकली कसं आहे की दमट हवा आणखीन तापमानामध्ये होणारा फरक ह्याच्यामध्ये बरेचसे व्हायरस त्यांचं पण प्रजनन जास्ती प्रमाणात होतं. त्यामुळे आपण बघतो की सर्दी पडशांचे आजार तर वाढतात ह्याच्यामध्ये. तर त्याचे स्टेप्स आहेत. नेहमीचे जर का कुठले व्हायरस असले तर 1-2-4 दिवसामध्ये पेशंट बरा होतो. पण त्यानंतर फ्ल्यू किंवा इन्फ्लुएन्झा हे जर का झालं आणि स्पेशली जर का त्यांची प्रतिकारशक्ती कमी असली तर मग हा प्रॉब्लेम सिव्हिअर होऊ शकतो. त्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं सांगावी वाटते की बाबा जर का आपल्या घरात कोणी ॲट रिस्क, म्हणजे मी नमूद केल्याप्रमाणे की ज्यांना अस्थमाज आहे किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही आहे, हार्ट डिसीज आहे किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा लहान मुलांना जर का जोरात निमोनिया झाला तर आपल्याला बघवत नाही. बघवत नाही. पण सर पूर्वी छाती भरणे, आता न्यूमोनिया म्हणतात, हे सर्रास असायचं. गेल्या काही वर्षामध्ये न्यूमोनिया पण हळूहळू का तुम्ही आपला रंग बदलून तो अधिक सिव्हिअर व्हायला लागलाय. पण यासाठी लस आहे उपलब्ध. अच्छा. आणि ती लस दरवर्षी नवीन आलेल्या स्ट्रेनच्या त्याची दखल घेऊन इन्फ्लुएन्झाची लस केली जाते. आणि हे रेकमेंडेशन आहे की बाबा 5 वर्षाखालील मुलांना किंवा 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि स्पेशली ज्यांना बाकीचे काही आजार आहेत त्यांनी दरवर्षी ही पावसाळ्याच्या आधी 1 महिना ही लस घ्यावी. म्हणजे बरेचसे सिरियस कॉम्प्लिकेशन्स वाचू शकतात. पवार सर, पावसाळ्याच्या सुरुवातीला तुमच्या विभागाला भरपूर काम असतं. डेंग्यू रोखायचं किंवा अन्य अशा पद्धतीचे जलजन्य आजार रोखायचं. एरवी वर्षभर आपलं डिपार्टमेंट काय काम करतं? सर, साथरोग विभाग एक महत्त्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे काही विभाग आहेत जे आरोग्याचे आहेत. आता टोटल आपलं 11 नागरिक आरोग्य केंद्र आहेत, 3 हॉस्पिटल आहेत, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे, 115 बेडचं हॉस्पिटल आहे, सर्वसामान्य रुग्णालय आहे, ते पंचगंगा हॉस्पिटल आहे फक्त हे डिलिव्हरीसाठीच आहे, आणि आयसोलेशन हॉस्पिटल आहे ते 7 रोगासाठी आपण प्रतिबंधित करतो. आणि नॅशनल प्रोग्राम जे आहेत शासनाचे सगळे, गरोदर माता, बालकांचं लसीकरण, त्यांचं सोनोग्राफी मोफत करणे, त्यांना जेवण मोफत दिलं जाते का, त्यांचे सिझर झाले असेल तर शासन त्यांना ते पेमेंट करते, ते आपण NHMच्या माध्यमातून करतोय. इम्युनायझेशन व्यवस्थित महत्त्वाचा मुद्दा आहे. PCPNDT अतिशय महत्त्वाचा आहे. PCPNDTमध्ये सोनोग्राफी नियमाच्या बाहेर कुठं होत असेल तर आपल्याला दखल घेणे गरजेचं असते. त्यानंतर आपल्याला रेबीज प्रतिबंध करायचा सुद्धा एक महत्त्वाचा विभाग आपल्याकडे दिलेला आहे. सगळं लसीकरण त्याच्यामध्ये आपण करतोय. त्या विषयावर एक पुन्हा वेगळा एपिसोड होऊ शकेल, इतका आता रेबीजचा पण प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. कोल्हापुरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या आणि भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न हा फार मोठा गंभीर विषय आहे. अर्थात त्याला मी सर्वस्वी तुम्हाला जबाबदार धरणार नाही, कारण तुमच्यावरती पण आता कायद्यानं काही तुमचे हात बांधले आहेत. पण एकूणच म्हणजे तुम्हाला वर्षभर महानगरपालिका हद्दीमध्ये लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. सध्या पावसाळ्याच्या या तोंडावरती आपल्याला जलजन्य आजार कोणते आहेत, साथीचे आजार कोणते आहेत, ते कसे रोखता येतील, त्यासाठी काय केलं पाहिजे, या अनुषंगानं एक अवेअरनेस करण्याच्या दृष्टीनं आजचा आमचा हा एपिसोड होता. या एपिसोडमध्ये डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर आणि डॉक्टर प्रकाश पवार सर हे दोघेही सहभागी झाले आणि त्यांनी आमच्या सर्व प्रेक्षकांना याबद्दल सविस्तर माहिती दिली. याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.